नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते. गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीची चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात. म्हणजेच त्या तिथीला गणपतींची स्पंदनं जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती येऊ शकतात. प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशांच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्याला घेता येतो. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. यंदा गुरुवार 22 जानेवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. असं म्हणतात की जो व्यक्ती या दिवशी श्री गणेशांची मनोभावे पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीप्रमाणे माघी गणेश जयंतीला महत्त्व प्राप्त आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार श्री गणेशांनी 3 अवतार घेतले होते. त्यांनी घेतलेल्या या तिन्ही अवताराची उत्पत्ती वेगवेगळी आहे. बाप्पांनी पहिला अवतार वैशाख पौर्णिमेला घेतला होता. या दिवशी विनायक जयंती साजरी केली जाते. तर बाप्पांनी दुसरा अवतार हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला होता. या दिवशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश जयंती साजरी केली जाते. त्यानंतर तिसरा अवतार म्हणजेच माघी चतुर्थीला झाला. त्यामुळे माघ गणेशोत्सव साजरा केला जातो. ही तिथी तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते. अग्निपुराणात या दिवसाबद्दल असा उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशांचं विधिवत पूजन करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीचे व्रत आणि पूजा केल्याने संकटांचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात. पण ज्यांना व्रत किंवा उपवास करणं शक्य नसेल त्यांनी या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय कराव्यात. तर असाच एक उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे. या उपायामध्ये 22 जानेवारी रोजी आलेल्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू गणपतींना मनोभावे अर्पण केल्याने त्यांच्यावर येणारे सर्व दोष, त्यांच्या मागे असलेल्या सर्व अडचणी दूर होतील आणि त्यांची अभ्यासात, नोकरीमध्ये तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, गणपतींना जी वस्तू अर्पण करायची आहे, नंतर त्या वस्तूचं काय करायचं, ही संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर हा उपाय जो आहे तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावा. आईचा जर मासिक धर्म सुरू असेल किंवा आई नसेल तर अशा वेळेस वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी देखील चालेल. आता तुमची 1 मुलं असतील, 2 मुलं असतील, मुली असतील, प्रत्येकासाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. अगदी लहान मुलापासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या, बाहेरगावी शिकायला असलेल्या, नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या प्रत्येक मुलीसाठी हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. पण जर घरामध्ये सुतक विटाळ असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. पण मासिक धर्म असेल तर मग ऐवजी वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी देखील चालेल. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की या दिवशी गणेशांचं विधिवत पूजन आपल्याला करायचं आहे. मात्र चंद्राचं दर्शन किंवा चंद्राची पूजा आपल्याला माघी गणेश जयंतीला चुकूनही करायची नाही. तसं पाहायला गेलं तर दर संकष्टी चतुर्थीला किंवा विनायक चतुर्थीला आपण गणेशांची पूजा झाल्यानंतर चंद्राची पूजा करतो. त्याचं दर्शन घेतल्यानंतरच आपण उपवास सोडतो. पण माघी गणेश जयंतीला मात्र असं आपल्याला चुकूनही करायचं नाही. तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूयात. यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी ही 22 जानेवारी गुरुवारी पहाटे 2:47 सुरू होईल. या तिथीची समाप्ती ही 23 जानेवारी रोजी शुक्रवारी पहाटे 2:28 होईल. उदय तिथीच्या आधारे गणेश जयंती 22 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या जयंतीला पूजेचा शुभ मुहूर्त 2 तास 8 मिनिटाचा आहे. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा ही सकाळी 11:29 तुम्ही सुरू करू शकता आणि मुहूर्ताची समाप्ती जी आहे ती 1:37 आपल्याला करायची आहे. तर 22 जानेवारी रोजी माघी गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे.
आणि त्यानंतर जर शक्य असेल तर तिळाचं उटणं लावायचं आहे आणि त्यानंतर स्नान करायचं आहे. जर उटणं लावणं शक्य नसेल तर मग स्नान करण्यापूर्वी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ घालायचे आहेत. आता तीळ का घालायचे? कारण या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं, म्हणून तिळाचं खूप जास्त महत्त्व आहे. अंघोळीनंतर आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आणि ते अर्पण करत असताना त्यामध्ये सुद्धा चिमूटभर पांढरे तीळ घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गणपतींची मूर्ती ही असतेच किंवा फोटो असतो, पण जर तुमच्या देवाऱ्यामध्ये गणपतींची मूर्ती नसेल तर गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही स्थापित करू शकता. तर आता देवपूजा करत असताना सर्वप्रथम जो मान आहे पूजेचा तो गणपती बाप्पांना आहे. त्यामुळे तुमच्या देवघरात असलेल्या मूर्तीवरती गणेश जयंतीच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. आणि तुम्हाला जर उपवास करायचा असेल, व्रत करायचं असेल तर या व्रताचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. आणि व्रत करणार नसाल तर पूजाविधी तुम्ही संकल्पाशिवाय देखील करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी देखील तुम्हाला कुठलाही संकल्प करण्याची गरज नाही. आता पूजा करत असताना पूजास्थळी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड पसरून घ्यायचं आहे. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची, पण त्याआधी बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालत असताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर बाप्पांच्या अभिषेकाचं पाणी जे आहे ते मुलांना तीर्थस्वरूप तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर या दिवशी बाप्पांची षोडशोपचार पूजा केली जाते. आपण एरवी पुरुष देवतेला कधीही हळद कुंकू अर्पण करत नाही, पण बाप्पाला या दिवशी तुम्हाला हळद कुंकू, लाल चंदन, अक्षदा, दुर्वा, फुलं अर्पण करायची आहेत. धूप दीप लावून आरती करायची आहे. तसंच भाद्रपद महिन्यामध्ये बाप्पांना गणपतीच्या मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. तर मागी गणेश जयंतीला तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवले जातात. त्यामुळे बाप्पांना तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं पठण केल्याने किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप केल्याने करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. तर अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलापर्यंत हा उपाय जो आहे तो तुम्हाला करता येणार आहे. जी लहान मुलं आहेत, घरातली किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात पित नाहीत, तर त्यांचे जे दोष आहेत, मग हे नजर दोष असतील किंवा इतर दोष असतील तर ते दूर व्हावेत. तसंच घरातील मोठी मुलं जी शाळेत जाणारी आहेत, कॉलेजला जाणारी आहेत, ते जर घरातल्यांचं ऐकत नसतील, हट्टीपणा करत असतील, एखादं व्यसन त्यांना लागलेलं आहे, मोबाईलचं म्हणा किंवा इतर कुठलंही, ते दूर व्हावं आणि अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी, मनासारखं करिअर त्यांचं घडावं असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी मुलं देखील प्रयत्न करत असतात. पण बऱ्याचदा खूप प्रयत्न करूनही मुलांना म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. काही ना काहीतरी अडथळे, संकट, विघ्न त्यांच्या मार्गात येतात आणि त्यांची जी परीक्षा असते त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांना जे क्षेत्र मिळवायचं असतं ते त्यांना मिळत नाही. तसंच तुमच्या घरातील मुलं किंवा मुली जे नोकरी व्यवसाय करणारे आहेत, त्यांना नोकरीमध्ये बढती हवी असते. ते खूप प्रयत्न करत असतात, पण म्हणावी तशी त्यांची प्रगती होत नाही. व्यवसायामध्ये सतत त्यांना नुकसानाला सामोरं जावं लागतं आणि यासाठी ते प्रयत्न करतात, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. पण बघा, गणेश चतुर्थी असेल किंवा गणेश जयंती असेल, या दिवशी गणेश लहरी ज्या आहेत ते एक सहस्त्रपटीने सक्रिय असतात आणि या सक्रिय लहरीचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर या विशिष्ट तिथीवरती मुलांसाठी काही उपाय करावेत. त्याचबरोबर तुमच्या घरातील जर उपवर मुलींचे विवाहाचं वय उलटून गेल्यानंतरही योग जुळून येत नसतील तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. ज्या दाम्पत्यांना लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही संतानप्राप्ती होत नसेल, त्यांनी संतानप्राप्तीसाठी देखील हा उपाय केला तरीसुद्धा चालणार आहे. तर हा उपाय जो आहे तो तुम्ही घरी करू शकता किंवा तुम्ही जर शक्य असेल तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता. घरी केला तर आपल्या घरामध्ये या उपायामुळे जे मंत्रोच्चार होतात, स्तोत्र पठण होतं, त्यामुळे घरातील वातावरण हे मंगलमय पवित्र होत असतं. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी घराच्या आसपास असलेल्या मंदिरामध्ये जाऊन करावा, कारण मंदिरामध्ये घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने सात्विकता असते, मांगल्य असतं, पावित्र्य असतं. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गणपती बाप्पांचं विधिवत पूजन झाल्यानंतर तुम्हाला बाप्पांसमोर बसून हा उपाय करायचा आहे. तुमची मुलं तुमच्याजवळ असतील तर मुलांकडून तुम्हाला हा उपाय जो आहे तो करून घ्यायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला कोणती वस्तू बाप्पांना अर्पण करायची आहे, तर आपल्याला बाप्पांना जी वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे 2 फूल असलेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळ्या फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या. ह्या लवंगा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात.
त्यानंतर मुलांच्या उजव्या हातामध्ये द्यायच्या आहेत. मुलं जर जवळ राहत नसतील तर आईने स्वतःच्या हातामध्ये या 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 11 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. प्रत्येक वेळी अथर्वशीर्षाचं पठण केल्यानंतर फलश्रुती पठण करण्याची गरज नाही. शेवटच्या वेळी तुम्हाला अथर्वशीर्षाची फलश्रुती जी आहे ती पठण करायची आहे. 11 वेळा पठण करणं शक्य नसेल तर 3 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं. शेवटच्या वेळी फलश्रुती पठण करायची आणि 1 वेळा तुम्हाला श्री गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ओम गणगणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. एवढी सेवा करून झाल्यानंतर त्या 2 लवंगा ज्या आहेत त्या अभिमंत्रित होतील आणि ह्या 2 लवंगा मुलांच्या हाताने किंवा आईने मुलांच्या वतीने गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. आता मंदिरामध्ये तुम्ही बाप्पांना ह्या लवंगा अर्पण केल्या तर त्या लवंगा तुम्हाला तिथेच सोडून यायच्या आहेत. पण जर घरी हा उपाय केलेला असेल तर या लवंगांचं काय करायचं? कारण मुलं जर बाहेरगावी असतील तर मग या लवंगा काय करायच्या? किंवा मुलांच्या हातून जर तुम्ही हा उपाय केला असेल तर मग ह्या लवंगांचं काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तर म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही जेव्हा हा उपाय केलेला आहे तेव्हापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत या लवंगा बाप्पांच्या चरणाजवळच तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं, अंघोळ वगैरे झाली की त्या 2 लवंगा तिथून उचलायच्या आहेत आणि ह्या 2 लवंगा तुम्हाला तुमच्या मुलांना खायला द्यायच्या आहेत. आता 2 मुलांसाठी तुम्ही हा उपाय केला असेल तर दोन्ही मुलांच्या लवंगा वेगवेगळ्या तुम्हाला ठेवायच्या जेणेकरून त्या ओळखायला येतील. आणि ह्या 2 लवंगा तुम्हाला मुलांना खायला द्यायच्या. पण बघा लवंगा तिखट असतात. मुलं जर सहजासहजी खात नसतील तर तुम्ही एखाद्या पदार्थामध्ये त्या लवंगा कुटून त्यांना खायला घालू शकता. कारण असं केल्याने त्या अभिमंत्रित लवंगांमधला प्रभाव जो आहे तो त्यांच्या आयुष्यावरती पडेल. त्यांच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न, दोष जे आहेत ते दूर होतील आणि बाप्पाच्या कृपेने त्यांची सर्व क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागेल. आणि बघा असं म्हणतात की या दिवशी गणेशांचं विधिवत पूजन करतो किंवा काही उपाय करतो तर त्या व्यक्तीला त्या उपायांचा लाभ होतो. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होतो. तसंच जर या दिवशी मुलांकडून तुम्ही व्रत किंवा उपवास करून घेतला तर मुलांचे देखील सर्व विकार दूर होतात, त्यांच्या सर्व समस्या दूर होतात. पण मुलांना उपवास करणं शक्य नसेल तर आई किंवा वडिलांनी उपवास करावा. शक्य असेल तर दोघांनीही मुलांसाठी हे व्रत केलं तर उत्तमच आहे. तर असा हा उपाय तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. तर चला अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.